सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. अजित आणि निलेश अशी दोन सलामी वीरांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते तोंडरे, एका बाजूला पाहायला मिळते विचुंबे. दोन संघांमध्ये पॅटर्न रंगले. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्या भेटीस येतोय. एका बाजूला तोंडरे तर दुसऱ्या बाजूला विचुंबे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय ते म्हणजे तोंडरे संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले विचुंबे संघाला. सलामीची जोडी अजित आणि निलेश अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश जुईकर, अजित पाटील, मिलिंद पाटील उर्फ दाद्या गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू आणि चेंडू दन दन करीत सीमा रेषा पार. पहिल्या चेंडू येतोय चौकार आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. बिमर अंपायर रिव्ह्यू, बिमर साठी हा रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आहे. पाहायचंय तिसऱ्या पंचांची आलेत का. हरिभक्त परायण खंडू काणा मात्रे आमचे तात्या यांचे इथे आगमन झाले. या आपण तात्या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. फ्रीडचा चेंडू काय झाला, पुन्हा एकदा वाईट चेंडू. चल पाहायचंय फ्रीट कंपल्सरी असेल. आतापर्यंत खरोखर मागडा ठरतोय गोलंदाज दाद्या, कारण ज्यानं पहिला चेंडू बिमर फेकला ज्यामध्ये 1+4 अशा 5 धावा आल्या आणि दुसरा चेंडू खराब फेकला, वाईट फेकला आणि त्यामध्ये 1+1 अशा 2 धावा आल्या, म्हणजे टोटल 7 धावा लागतात धावफलकावर. अद्याप हरिभक्त परायण खंडू काणा मात्रे आमचे तात्या साहेब इथे आलेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तात्या आपलं विजय हनुमान 40+ यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. लेफ्टी फलंदाज निलेश जुईकर येतोय स्ट्राईकवर. एका क्षणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मानस होता, परंतु निर्धाव चेंडूची आता मात्र दाद्याला लाईन आणि लेन सापडतोय. फ्रीडचा चेंडू होता, त्या चेंडूवर मात्र बीट केलाय ते म्हणजे निलेशला. अजितनं मात्र पहिल्या चेंडूवर चौकारानं अकाउंट ओपन केलं, जो बिंबर चेंडू होता. शॉर्टपिच चेंडू फाईन लेग रिचन चॉईस केले आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. निलेश याच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार तर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या धावसंख्येवर. खराब गोलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिलाच खराब चेंडू फेकला होता, परंतु मोठ्या धावसंख्ये उभारावे लागेल कारण समोर तितकाच धाकट फलंदाज आहे विश्वास पाटील.
पुन्हा एकदा सुरेख फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू गोलीच्या वेगाने सीमारेषा पार येतोय, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतो निलेश जुईकर याच्या बॅटमधून आणि संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या धावसंख्येवर. खराब गोलंदाजी करतोय मला तर वाटतंय गोलंदाज दाद्या, मिलिंद उर्फ दाद्या. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, चौकार हॅट्रिक पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील दुसरी चौकार हॅट्रिक ते फलंदाज निलेश याच्या बॅटमधून. मिलिंद हा गोलंदाज कुठेतरी महागडा ठरतोय. धावफलकावर धावा लागतात तब्बल 19. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलाच खराब चेंडू फेकला होता, नो बिमर फेकला होता, दुसरा वाईट फेकला होता, स्वेअर चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकामध्ये पुन्हा एकदा मिलिंदचा पुढील चेंडू, झेलची संधी आणि चांगलं झेल टिपतोय. लक्ष्मण यांच्या माध्यमातून चांगलं झेल टिपलं जातंय आणि पहिला हादरा मिळतोय. ज्यानं चौकार हॅट्रिक केली होती आपल्या संघासाठी तो निलेश मात्र बाद होऊन तंबूत परततोय. जगदीश नवीन फलंदाज येतोय जगदीश. कित्येक वर्ष मात्र आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये माहीर असणारा हा खेळाडू जगदीश हा मात्र येतोय फलंदाजीसाठी. अजित आणि जगदीश ही जोडी मात्र मैदानावर विचुंबे संघाकडून पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षकामध्ये थोडंफार बदल पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र मिड विकेट रिजन मध्ये आणला जातोय. एक मास्टर माइंड विश्वास पाटील पाहायचंय. विचुंबे संघ तोंडरे संघासमोर कितपर्यंत आव्हान ठेवतोय. मिलिंदचा पुढील चेंडू पाहायचंय. आता धावचीची डायरेक्ट हिट आणि काय गोटी नेम मिलिंदनं साधलाय आणि दुसरा हादरा मिळतोय. आल्या पावली माघारी परतलाय तो म्हणजे फलंदाज जगदीश, ज्यानं झोपलाय न फोडता तंबूत परतलाय. खरोखर घाई केली या जगदीशनं, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत विचुंबे संघाने, परंतु धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि मात्र जगदीश हा धावचीच्या स्वरूपात दुसरा हादरा मिळालाय विचुंबे संघाला. धावसंख्या असताना 19 या आकड्यावर. खरोखर क्रिकेटमधली आत्महत्या म्हणावी लागेल, कारण गरज नसतानाही धाव घेतली. कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा उभारल्या होत्या, 19 धावा उभारल्या होत्या, त्या म्हणजे विचंबे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना. परंतु शेवटच्या चेंडू मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता जगदीशाचा आणि तो प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय आणि गोटी नेम साधलाय तो म्हणजे मिलिंदनं आणि 2 हादरे दिलेत आपल्या षटकामध्ये. भले एक सांघिक यश असेल परंतु नवीन फलंदाज येतोय देवराम. हा एक अनुभवी खेळाडू. गोलंदाजीसाठी होते सुभाष. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला तर थोडीशी फंबल पाहायला मिळतोय, परंतु फायदा उचलू शकलं नाहीयेत. किपर कडून थोडी मिस्टेक पाहायला मिळतोय, परंतु त्याचा फायदा मात्र विचुंबे संघाला मिळतोय आणि धावफलकावर 2 या धावसंख्येने पोहोचते 21 या आकड्यावर. देवराम स्ट्रायकवर देवराम.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अतिशय भन्नाट वेग होता या गोलंदाजाचा. सुभाष या गोलंदाजाचा चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. पहिल्या चेंडू देखील चांगला चेंडू फेकला होता, परंतु थोडस खराब यष्टीरक्षण पाहायला फेकी होती, परंतु कलेक्शन न करता आले नाही. पुन्हा एकदा सुभाषचा पुढील चेंडू लोवर फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू, बिंबर चेंडू दर्शवतात पंच आणि चेंडू गोलीच्या वेगाने पॉइंट रिझर्व मध्ये सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या गोलंदाजाने देखील नो चेंडू फेकला होता आणि सुभाष हा देखील नो चेंडू फेकतोय. म्हणजे कुठेतरी सरावाची कमतरता भासती की काय या तोंडरे संघाला. वन प्लस 4 अशा 5 धावा मिळतात. या 5 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतो तब्बल 26 या धावसंख्येवर. आणि या पुढील चेंडू असेल फ्री हिट. पायचा देवराम कशा प्रकारे खेळून काढतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षक करेल का आणि धावचीची संधी, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट अजित आणि देवराम यांच्यामध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते रनआउट साठी. पाहायचंय आपली जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे उपयोग करतायत पंच. कारण पाहायचंय थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. पाहायचंय कोणता डिसिजन येईल, आउट नॉट आउट काय येतोय. डिसिजन पेंडिंग. पाहायचंय रनआउट साठी थर्ड अंपायर घेतला होता. इट इज अ नॉट आउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा चांगला लेट कट पाहायला मिळतोय. चेंडू त्याच रिजन मध्ये देवरामना दुसरा चौका पाहायला मिळाला. देवराम चांगली फलंदाजी करतोय आणि सुभाष मात्र पुन्हा एकदा महागडा ठरतोय. जो नो चेंडू टाकला ना तिथून मात्र गोलंदाजाची दिशा आणि लाईन धडकटतोय. कारण विचार केला आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 19 धावा, आतापर्यंत धावफलकावर धावा लागतायत 32. म्हणजे 13 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज सुभाष यानं. लोअर फुल टॉस गॅप शॉट सिलेक्शन, फक्त दिशा दिले चेंडूला. आणि मेघनाथ चांगलं क्षेत्ररक्षण करतो, फेकी करतोय. तोपर्यंत एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळले आतापर्यंत विचुंबे संघाला. जे सलामीवीर होते निलेश, दिलशान स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणि आता मात्र गोटी नेम साधता आलेला नाहीये सुभाष याला. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ संपतो. संघाची धावसंख्या होतीये 2 गडी बाद 33, म्हणजे 16.50च्या सरासरीने मात्र धावफलक ठेवलंय त्या विचुंबे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तोंडरे संघाविरुद्ध. तर आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय. स्वतः संघनायकाने जबाबदारी घेतली, कारण 2 आपले प्रमुख गोलंदाजानं बार पडलाय, तर जिम्मेदारी घेतली मात्र संघनायकानं मच्छिंद्र पाटीलनं. पाहायचंय कशा प्रकारे षटक आदलेल का देवराम
हा हवी होतोय गोलंदाजावर. चांगला चेंडू फेकलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुंदर होतोय आणि मात्र एका धावेने मात्र धावफलक हा पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागतायत 34. 2 गडी बाद 34. तिसरं षटक प्रगतीपथावर स्वतः संघनायक येतोय ज्यानं राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख फटका, काय दर्जेदार फटका, क्रिकेट मधील मादक सौंदर्य. कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त कव्हरच्या डोक्यावरून चेंडू शॉर्ट कव्हरच्या सीमारेषा पार येतोय. अजित याच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. माफ करा, दुसरा चौकार पाहायला मिळतो अजित याच्या बॅटमधून. चांगला फटका पाहायला मिळाला आणि या 4 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 38 या धावसंख्येवर. ओ, लेट कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातात देखील विसावला नव्हता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होती. कमबॅक केले खऱ्या अर्थानं मच्छिंद्र या गोलंदाजानं. पुन्हा एकदा मच्छिंद्रचा पुढील चेंडू अजितसाठी. रिव्हर्स पायचाय, विश्वास प्रयत्न करतोय पायचाय आणि पायाने चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत मात्र 3 धावा पळून काढले. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय, ती म्हणजे विचुंबे संघाच्या अजित आणि देवराम याच्या माध्यमातून. आणि क्षेत्ररक्षकामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय, कारण अजित आणि देवराम हे जास्तीत प्रमाणात रिव्हर्स स्वीपचे फटके पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा माणूस होता, परंतु फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. प्रमोद पाटील याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान पुन्हा एकदा अजित ऑन स्ट्राईक येतोय, पाहायचंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अजित याचा. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या होतीये. प्रथम फलंदाजी करत असताना विचंबे संघ 2 गडी बाद 43. चांगले षटक खऱ्या अर्थाने विचार केला तर मात्र साहेब चांगले षटक आदळले, कारण विचार केला तर 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा होत्या. मग संघनायकानं आपल्या हातामध्ये धुरा घेतली आणि आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारी करत असताना फक्त 10 धावा खर्च केल्या मच्छिंद्र या गोलंदाजानं. आणि पाण्याची मागणी केली जाते. उन्हाचा तडाखा आणि आपलं वय वर्ष 40 प्लस म्हणजे 40 ते 50च्या वयोगटामधले सर्व खेळाडू आपल्याला या कडक उन्हामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. भालचंद्र गोलंदाजी मार्कवर येतोय. भालचंद्र अंतिम षटक या पहिल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण खेळलं जातंय. ज्या क्षेत्ररक्षकानं मात्र निलेशचं झेल टिपलं होतं तो क्षेत्ररक्षक लक्ष्मण. आणि आता मात्र स्ट्राईकवर येतोय देवराम. धावफलकावर धावा लागल्या 44. पाहायचे आतापर्यंत विचार केला 3 सामने झाले. एक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता देवरामचा, पूर्णपणे अपयश ठरतोय आणि मधली एष्टी उखडतोय, लेग स्टंप उखडतोय आणि 3रा हादरा मिळतोय विचुंबे संघाला देवरामेच्या रूपानं.
अजय आणि अजित. तर पाहायचं या आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोअर होईल का, कारण आतापर्यंत 44. पाहायचंय पुन्हा एकदा कमबॅक केले खरं तर अर्थानं भालचंद्र या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी क्लॉक ओव्हर मध्ये गोलंदाज करतोय भालचंद्र. परंतु कौतुक करायला लागेल इच्छुंबे संघाचं, टॉप ऑर्डरने चांगली फलंदाजी केली. सलामीवीर अजूनपर्यंत आणि काय गोलंदाजी करतोय भालचंद्र, सुरेख चेंडू फेकतोय आणि फलंदाजाला मात्र समजूत येत नाही. एष्टिरक्षक चांगले चप्पल एष्टिरक्षक पाहायला मिळत आहेत आणि जो सलामीला अजित आहे त्याला स्ट्राईक देण्याचं काम करणं गरजेचं होतं या फलंदाजाला, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र वारंवार बीट चेंडू होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलकावर धावा लागतात 44. दरम्यान भालचंद्र याचा पुढा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला होता. आता मात्र अजित दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही, कारण अजितला माहिती आहे माझ्यामध्ये ती क्षमता आहे, सलामीवीर म्हणून आलोय, तो काम मला करायचंय. ते आता जे उर्वरित चेंडू आहेत बाकी यावर किमान एखादा मोठा फटका आला तरी त्या 45 धावा लागले धावफलकावर. तर विचार केला आतापर्यंत कुठल्याही संघाने 50 धावा कुठून काढल्या नाहीयेत. म्हणजे जर या शेवटच्या षटकामध्ये जे काही उर्वरित चेंडू आहेत, म्हणजे एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू जर मोठा फटका आला तर 50 धावा म्हणजे या आजच्या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर उभारू शकतो तो म्हणजे विचंबी संघ. आणि तो फटका आलाय की का हो, आणि तो फटका येतोय अजितच्या बॅट मधून, एक दर्जेदार मायटी हिट षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतो. प्रथम फलंदाजी करत असताना तोंडरे संघाच्या विरोधात विचुंबे संघ 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 51 आणि 24 चेंडू 52 धावांची गरज जिंकण्यासाठी तोंडरे संघाला. रायगडचा ठाण्या वाघ विश्वास पाटील ही मोठी झुंज असणार, कारण टार्गेट मोठं ठेवलंय विचंबे संघाला, परंतु समोर देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज विश्वास पाटील आहे. आमचे आदरणीय हरिभक्त परायण खंडोबाबा कांडा म्हात्रे तात्या यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. तर मी विनंती करतोय नामदेव पाटील साहेबांना यांच्या शुभ हस्ते आमच्या तात्यांचं स्वागत करायचंय. खरोखर वेलात वेल काढून धावपळीच्या युगात आपल्या इथे उपस्थित आले तात्या, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक स्वागत. तर मी नामदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन त्या तात्यांना सन्मानित करतायत ते म्हणजे नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. तर विजय हनुमान 40+ मोह यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार तात्या. चला या पुढील सामना असेल पडके संघाचा संघनायकाला मी विनंती करतो आपण रिपोर्टिंग करायचंय. यातून जिंकणारा संघ आपल्याला 2 हात करणार आहे.
चला दोन तोंडे संघ आपले सलामीवीर पाठवायचे आहेत. नवीन ना जुना पाहिजे रे. चला तोंडरे संघ आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 52 धावांची गरज आहे तोंडरे संघाला विचिंबे संघासोबत खेळत असताना. प्रथम सत्रामध्ये ह्या आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोअर उभारलाय म्हात्रे साहेब. कारण विचार केला अद्याप एकाही संघानं 50 धावा पूर्ण केल्या नव्हत्या 4 षटकामध्ये, परंतु विचंबे संघानं तब्बल 51 धावा लावल्यात धावफलकावर आणि 52 धावांचं आव्हान ठेवलंय. तो म्हणजे 51 मारले 45 आणि 6 सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतो तोंडरे संघाकडून. विश्वास पाटील आणि सुभाष पाटील अशी सलामीची जोडी. या जोडीवर पूर्णपणे निर्भर असेल तो म्हणजे तोंडरे संघ. कारण आव्हानाचा विचार केला तर या मैदानाचा विचार केला मोठं आव्हान ठेवलंय खऱ्या अर्थानं विचंबे संघानं प्रथम फलंदाजी करत असताना. कारण अद्याप 4 सामने झाले. 4 सामन्यामध्ये कोणताही संघ अर्धशतक आतापर्यंत झळकवू शकला नाही सांघिक. तर विचंबे संघाने ते काम केलंय. 51 धावा लावल्यात आणि 52 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर पाहायला मिळाले आहेत. सुभाष पाटील आणि विश्वास पाटील अशी बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर सर्वात अनुभवी खेळाडू जगदीश. 24 चेंडू 52 धावांची गरज असताना क्षेत्ररक्षकामध्ये बदल करतोय जगदीश. पाहिजे कशा प्रकारे क्षेत्ररक्षक सजवतोय. तर सुभाष ऑन स्ट्राईक, गोलंदाज जगदीश. LBW अपील करण्याचा प्रयत्न होता, परंतु मित्रांनो LBW आपल्या 40+ मध्ये नाहीये, त्यामुळे अपील करण्यामध्ये वेळ न घालवता तो चेंडू पकडण्यामध्ये वेळ घालवा, जेणेकरून एखादी धाव वाचेल, एखादी रन वाचेल आपली. परंतु पहिला चेंडू काय फेकला जगदीशनं, सरळ पॅडवर आदळला आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र धाव मिळते, ती म्हणजे तोंडरे संघाला. तर आता मात्र ऑन स्ट्राईक फलंदाज विश्वास पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, पाहायचंय थोडीशी फंबल दुसऱ्या धावेसाठी सरसावण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिलाय तो म्हणजे विश्वासनं. आणि एकेरीनं मात्र आपलं अकाउंट ओपन केलंय आणि सुभाष हा फलंदाजाचं मात्र अकाउंट ओपन होणं बाकी आहे, कारण पहिली धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात आली होती. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जगदीश. 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट असे सीमारेषे लगत. पॉवर प्लेचं षटक लेग स्टंप सोडून जातं. पंच आमच्याकडे वळतायत, दर्शवतात हा खराब चेंडू आहे. आजच्या दिवसाचा विचार केला मात्र सर तर खूप कमी खरा स्वेर चेंडू पाहायला मिळाले आतापर्यंत, परंतु आणि धावाही झाले नाही, म्हणजे चांगली गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आतापर्यंत. लोअर फुल टॉस चेंडू होता, पाहिजे धावची संधी. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक होते तिथे, मला तर वाटते देवराम होते, देवरामनं चांगलं क्षेत्ररक्षक केलं आणि तोपर्यंत मात्र चित्याच्या चपलाईने सुभाष आणि विश्वास या 2 फलंदाजानं मात्र 1 धाव पूर्ण केली आहे.
एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतो 3 या आकड्यावर. पाहायचंय, माफ करा, 4 या धावसंख्या. एक खराब चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा जगदीशाचा पुढील चेंडू विश्वासाठी. फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलू शकला नाहीये. एक धाव पूर्ण केली जाते. पाहायचंय आणि एकाच धाव्यावर समाधान मानतोय. फुलटॉस चेंडू होता खऱ्या अर्थाने. हा चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट होणे गरजेचं होतं, कारण भलं मोठं आव्हान ठेवलंय. कारण या ग्राउंडचा विचार केला तर आतापर्यंत 50 धावा कोणत्याही संघाने केल्या नव्हत्या. इचोंबे संघाने मात्र केलेत. तर धावसंख्या जर आपल्याला पूर्ण करायचं सर्कलच्या षटकामध्ये, आणि काय क्षेत्ररक्षण दर्शवतोय विचोंबे संघ. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि विचार केला मागच्या म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये तोंडरे संघ क्षेत्ररक्षण करत होता, खूप चुका पाहायला मिळाल्या, परंतु विचोंबे संघाचं कौतुक करावं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि गोलंदाजाला साथ कोणाची असते ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची. संतोष पाटील, चला जरा स्पीडअप करा. आणि विश्वास तो थांबेल, तर नाव विश्वास काय, आणि दाखवून देतोय. अंतिम चेंडू येतोय, हा दर्जेदार षटकार. ते एकच मारला पण सॉलिड मारला असं दाखवून देतोय विश्वास पाटील. धावफलकावर धावा लागतायत या षटकाच्या समाप्तीनंतर. 12. तेच षटकाचा खेळ संपतो. संघाची धावसंख्या आहे 12. जी सरासरीची गरज होती खऱ्या अर्थाने 13ची, त्या सरासरीच्या पाठीमागे राहतोय. 13.00च्या धावगतीने चालायचं होतं. तर गोलंदाज येतोय निलेश. पाहायचंय वैयक्तिक कोटीतील दुसरं, वैयक्तिक कोटीतील पहिला आणि सांघिक कोटीतील दुसरं षटक घेऊन येते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकच मोठा फटका पाहायला मिळाला विश्वास पाटील याच्या बॅटमधून. पाहायचंय सुभाष हा फलंदाज कुठेतरी स्ट्रगल करतोय. खऱ्या अर्थाने मोठे फटके येत नाहीयेत सुभाषच्या बॅटमधून, परंतु विश्वास पाटीलने एक फटका शेवटच्या चेंडूवर दाखवलाय. ती क्षमता आहे या फलंदाजामध्ये धावा बनवण्याची, परंतु फटके मारावे लागतील. कारण सरासरीचा विचार केला होता 13.00च्या. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता विश्वाससाठी. एक धाव पूर्ण केली जाते. चांगले क्षेत्ररक्षक होते आणि पुन्हा एकदा एक धाव मिळते. म्हणजे या फलंदाजाचा विचार केला भात्रेसाहेब तर धावफलक हलतं ठेवलंय आणि शेवटच्या चेंडूवर मात्र चांगला प्रहार केला होता तो म्हणजे विश्वासनं. विश्वास जाणतोय की मी कोणत्या खराब चेंडूला सीमारेषा पार धाडण्याची क्षमता ज्या रिव्हर्स स्वीप खेळलाय. आणि पाहायचंय कौतुक करावं लागेल या विचुंबे संघाच्या खेळाडूंचं, परंतु आता थोडीशी फंबेल होते. आणि 2 धावा मिळत आहेत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं तेवढं थोडं, कारण खूप लांब चेस होतं. तेवढा पर्यंत पोहोचला चेंडू पर्यंत आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा निलेशाचा पुढील चेंडू सुभाषसाठी. सलामीची जोडी मात्र अद्याप मैदानात तळ ठेकून बसले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू नीटचा बॅटवर येतो. पंचांचा इशारा येतोय. लेग बॅटच्या स्वरूपात ही धाव मिळते आणि पुन्हा एकदा विश्वास पाटील हा ऑन स्ट्राईक येतोय. पाहायचा विश्वास पाटीलला एक मोठा फटका खेळावाच लागेल, कारण थोडे आपली जो रन रेट पाहिजे संघाला जिंकण्यासाठी त्या
आणि तो फटका दाखवतोय खराब चेंडूला दिशा देतोय फक्त आणि चांगल्या चेंडूला सन्मान देतोय असा हा गुणवान खेळाडू विश्वास पाटील. धावफलकावर धावा लागतायत 23. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त प्रत्येक षटकामध्ये एक एक षटकार जरी मारला आणि धावफलक हालतं ठेवलं तरीही तोंडरे संघ विजयाच्या समीप म्हणजे जवळ जाऊ शकतो. परंतु पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू हवेच्या लाटांवर स्वार होईल. विश्वास पाटीलच्या बॅट मधून येणारा हा दर्जेदार तिसरा षटकार, बॅक टू बॅक दुसरा आणि विश्वास पाटीलच्या बॅट मधून येणारा हा तिसरा षटकार संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 29 या धावसंख्येवर. या षटकामध्ये कुठेतरी आघाडी पकडली ती म्हणजे विश्वास पाटील यांच्या तोंडरे संघानं. चला पडके संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो लवशेट भोईर आपण यायचे नाणेफेकीच्या कॉलसाठी. या सामन्यातून विजय होणारा संघ विपक्ष पडके संघ. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येतोय. लोअर फुलटॉस चेंडू बॅट्स आला नाहीये आणि थोडीशी खराब फंबल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जगदीश निलेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये निलेश यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा 10 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेंची गरज असेल तोंडरे संघाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कमबॅक केले खऱ्या अर्थाने निलेश जुईकरनं. विचार केला तर चांगली गोलंदाजी करतोय निलेश. सुभाष हा फलंदाज सलामीला आले दोन्ही फलंदाज, परंतु सुभाष याला अद्यापही सूर गवसला नाही. मोठे फटके आलेच नाहीये सुभाषच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकलेच गोलंदाज निलेशनो. फुल टॉस चेंडू होता. पायचे जेलची संधी. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोत्रमध्ये आणि पहिला झटका मिळतोय तोंडरे संघाला सुभाषच्या रूपानं. तर नवीन फलंदाज येतोय प्रमोद पाटील. दोन 2019-20 या सीझनला मात्र 40+ मध्ये पदार्पण करणारा हा खेळाडू सुरेख फटका, परंतु फॉलोथ्रो मध्ये काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर चौकाराचा मार खाल्ल्यानंतर मात्र काय कमबॅक केली निलेश जुईकरनं. आता विचार केला उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 19 धावांची गरज. तर या चेंडूवर बोलत पण नाही ते 12 निलेशाचा पुढील चेंडू. काय कमबॅक गोलंदाजी केली आहे.
आता एकेरी धाव घेणार नाहीये, कारण त्याला माहितीये की एक धाव घेऊन या षटकातील एकही चेंडू मात्र विश्वास पाटीलला खेळायला मिळाला नाही. त्यामुळे काय हा विचुंग संघ आता मात्र थोडाफार हवी होतोय, कारण उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 तब्बल 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. उर्वरित 5 चेंडू निर्धाव फेकलेत. निलेश जुईकर साठी एकदा जोरदार आल्या वाजवायचे. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. फलंदाज सुभाष याने चौकार लगावला होता, परंतु उर्वरित 5 चेंडू काय हाताळलेत निलेशनं. आणि ज्या धावा बाकी होत्या 19, 11 चेंडूमध्ये 19 धावा होत्या, त्या मात्र शेवटच्या षटकामध्ये राहिली आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर स्वतः भरत पाटील. भरत बिडी बिडी पहिला चेंडू काय हदललाय. वा वा, अप्रतिम चेंडू हदललाय भरतनं. आणि निर्धाव चेंडूची सांगता विश्वास पाटील सारख्या फलंदाजाला उभं ठेवले खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवर सरस ठरतोय भरत. तर दुसरा चेंडू असणार. 5 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असणार. तर खऱ्या अर्थाने विश्वास पाटील ऑन स्ट्राईक असणार. भरतच्या मनामध्ये देखील फुलटॉ चेंडू, फक्त दिशा दिले. काय बॅट स्विंग आहे या खेळाडूचा. आणि फलंदाज दुसऱ्या चेंडूवर हावी होतोय. फ्लोअर फुलटॉ चेंडू होता आणि विश्वास पाटील याच्या बॅटमधून येणारा हा 4था षटकार. समीकरण बदलतोय. 4 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 13 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके. ते मारण्याची क्षमता मात्र या खेळाडूमध्ये आहे, ते म्हणजे विश्वास पाटील. चला, उर्वरित 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज असताना पुन्हा एकदा स्ट्राईकवर विश्वास पाटील. रायगडचा ठाण्यावाड खोलवर टप्पा टाकला. पाहायचं 2 धावांचा मनसोदा असणार आहे आणि क्षेत्ररक्षक खराब होतोय. उर्वरित 3 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 11 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील विश्वास पाटीलला. तर 3 चेंडू मध्ये 2 निर्धाव चेंडू फेकावे लागतील, ते म्हणजे बीडी पाटील. आणि हा लांब लांब आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार मारतोय विश्वास पाटील. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 5 धावांची गरज. म्हणजे विश्वास पाटील याच्या भाषेमध्ये सांगायचं होतं तर एका फटक्याचं काम. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज असताना विश्वास पाटील ऑन स्ट्राईक.
फुल टॉस, फुल टोल वसूल. काय फलंदाजी केली आहे विश्वास पाटील साठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवत आहेत. खऱ्या अर्थानं विश्वास पाटील याच्या बॅट मधून येणारा 6वा षटकार आणि षटकारानं मॅच फिनिश केले. तब्बल 6 षटकार 11 चेंडूमध्ये 41 धावांची 72 खेळी केली आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या विश्वास पाटील साठी. म्हणजे एकेरी किल्ला लढतोय पात्र साहेब. खऱ्या अर्थाने तो म्हणजे विश्वास पाटील. या सामन्यातील सामनावीर ठरतोय वन मॅन आर्मी विश्वास पाटील. आणि या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर होता तो चेस झालाय तो म्हणजे. चला तोंडरे संघाचा संगनायक यायचा नाणेफेकीसाठी. संगनायक यायचा संगनायक आपण या. आणि आमचे पडगे संघाचे संगनायक इथे आलेत. चला पडगे संघाचे संगनायक लवशेठ भोईर इथे दिसले होते. कुठे आहेत? दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगतोय पडगे विपक्ष तोंडरे. चला विश्वास पाटील या सामन्याचे सामनावीर मी विनंती करतोय मोहन पाटे साहेबांना यांच्या शुभ हस्ते विश्वास पाटील यांना 11 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी करणारा विश्वास ठरतोय या सामन्यातील सामनावीर. तर प्रथम या नाणेफेकीचं कॉल केलं जातंय. मी नामदेव पाटील साहेबांना विनंती करतोय नाणेफेकी. आणि विश्वास पाटील ज्याने सर्वात मोठा टार्गेट होता तो सहज एक चेंडू राखत चेस केलाय आणि आपल्या संघाला एकाती किल्ला लढवलाय. तो विश्वास पाटील ठरतो या सामन्यातील सामनावीर. दरम्यान त्यांचं स्वागत करतील मी गणेश पाटे यांना विनंती करतोय विश्वास पाटील यांचं स्वागत करून घ्यायचे. रायगडचा ठाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थाने कित्येक मैदान या खेळाडूने गाजवलेत. परंतु जेव्हा ते खेळायचे म्हणजे अजूनपर्यंत तसाच खेळ आहे परंतु जेव्हा ते खेळायचे त्या टायमाला लाईव्ह कव्हरेज नव्हतं. आणि सध्या मुला एक 6 मारला की लगेच रील्स येते म्हणजे तो घरी आला तिथून रील्स येतोय. परंतु या खेळाडूनं कित्येक मैदान गाजवलाय. मेघनाथ पाटील तोंडरे संघाचे संघनायक यांचं स्वागत केलं जाते. मी विनंती करतोय मोहन पाटे यांच्या शुभ हस्ते तोंडरे संघाच्या संघनायकाचं मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्प गुच्छ आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येतोय. तर चला पडगे संघ जो आपला निर्णय असेल क्षेत्ररक्षक. धन्यवाद. लव भोईरनं 2 मिनिटे घेतली होती म्हणजे त्याचं नक्की कारण काय होतं मला देखील कळलं नाही. प्रीतम सर काय टेक्निक होती तीही मला समजली नाही.
चला आणि पडगे संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे तोंडे संघाला